नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. करिअर बद्दल आपण बोलतो आहोत. काही काळापूर्वी अशी एक परिस्थिती होती की पदवी मिळाल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळायची, पण आता मात्र तसं राहिलेलं नाहीये. तुम्हाला जर तुमचं करिअर खूप छान पुढे घडवायचं असेल तर आता पदव्युत्तर अभ्यासक्रम सुद्धा तितकाच महत्त्वाचा झालेला आहे. मग हे पीजी कोर्सेस कुठले कुठले आहेत, कोणत्या कोणत्या संधी त्याच्यामध्ये आहेत, आजच्या कार्यक्रमात आपण त्याच्याच विषयी बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे पदव्युत्तर कोर्सेसच्या विविध संधी, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे जे वेगवेगळे पर्याय आहेत त्याच्यात पीजी कोर्सेस कुठले कुठले आहेत त्याच्याबद्दल आपण बोलतोय. आणि आपल्याबरोबर आहेत सुचित्रा सुर्वे मॅडम. नमस्कार, तुमचं कार्यक्रमात स्वागत. ग्रोथ सेंटरच्या डायरेक्टर आहेत, त्या समुपदेशन करतात, लिहितात सुद्धा, आणि आज आपल्या या विषयावर आपल्याला सविस्तर माहिती त्या देणार आहेत. मुळात हे जे पीजी कोर्सेस आहेत ते करण्याचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत, कोणता पॅटर्न आहे त्याचा? ओके, पीजी कोर्सेस म्हटल्यावर आधी एक समजायला पाहिजे की पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी नंतरचे हे कोर्सेस. कारण बऱ्याच वेळा गडबड होतं मुलांचं की आम्हाला म्हणतात की 12वी नंतर मास्टर्स करायचं आहे, असंही होतं. सो पीजी आपण जेव्हाही म्हणतो पदव्युत्तर, पदवी नंतरचे हे कोर्सेस आहेत. सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, डिप्लोमा कोर्सेस आहेत, मास्टर्स ही डिग्री आहे, त्याचबरोबर पीजी डिप्लोमा कोर्सेस आहेत. आणि ज्यांना पुढे जाऊन रिसर्च करायचं आहे, संशोधन करायचं आहे किंवा PhD घ्यायचं आहे त्यांना एमफिल आणि पुढे जाऊन डॉक्टरल रिसर्च असं PhD कोर्स, म्हणजे एवढे तुमच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत. आणि जर आपण कालावधी बघितली तर 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्षाचे देखील हे मास्टर्स लेवलचे कोर्सेस असतात. बरं, पण मग पीजी डिप्लोमा हा जो प्रकार आहे, डिप्लोमा कोणालाही म्हणजे आतापर्यंतचा जो पॅटर्न आहे, डिप्लोमा म्हटल्यानंतर बऱ्याच पालकांना विशेष करून असं वाटतं की नाही डिप्लोमा नको, त्यापेक्षा डिग्री बेटर आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल? यू आर व्हेरी राईट वेन यू से दॅट. कारण बरेचसे पालक असे म्हणतात की आमच्या मुलांनी मास्टर्स केलं पाहिजे, पीजी डिप्लोमा नाही. तर इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पीजी डिप्लोमा म्हणजेच मास्टर्सचा इक्विव्हॅलंट कोर्स आहे. काही युनिव्हर्सिटीजना आपण मास्टर्स हे लेबल किंवा हे नॉमेनक्लेचर यूज करू शकतो. काही इन्स्टिट्यूट्स, काही कोर्सेसना पीजी डिप्लोमा अशी एक त्याला एक डिग्रीचं नाव दिले जातं. तर महत्वाचं आहे की एक रेकग्नाइज्ड असते डिग्री. पीजी डिप्लोमा करण्यात काहीही हरकत नाहीये. म्हणून पालकांना आधी आम्हाला हे समजावं लागतं की नाही, इक्विव्हॅलन्स महत्वाचं आहे, रेकग्निशन महत्वाची आहे आणि ती त्या कोर्सेसना असतेच मुळात. आणि काही इन्स्टिट्यूट्समध्ये तुम्हाला जर पुढे जाऊन मास्टर्स करायचं, रिसर्च करायचं आहे तरीही हे पीजी डिप्लोमाज एक्सेप्टेबल असतात. आणि मग सर्टिफिकेट कोर्सेस, त्याचं वेटेज किंवा त्याला व्हॅल्यू इक्विव्हॅलंट असते त्याची पण का नाही? नाही, आपण मास्टर्स लेवल पर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. इथे थोडं समजून घ्यायला पाहिजे की जे मी 6 महिन्यात शिकणार आणि जे मी 2 वर्षात शिकणार त्याच्यात नक्की अंतर असणार आहे, फरक असणार आहे. कारण का डेप्थ ऑफ इन्फॉर्मेशन, जी नॉलेज मिळणार आहे ती वेगळी आहे. सर्टिफिकेट जेव्हा आपण म्हणतो, काही जे ऑफबीट कोर्सेस वगैरे असतात त्याच्यामध्ये छोटे छोटे असे सर्टिफिकेट्स असतात. याचबरोबर मी सर्टिफिकेशन्स पण एक सांगेन, कारण IT इंडस्ट्री आल्यामुळे सर्टिफिकेशन्स पण आलेले आहेत. ते वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचे असतील, हार्डवेअरचे असतील, ते एक वेगळा लेवल होतं. पण आपण जेव्हा फक्त सर्टिफिकेट म्हणतो तेव्हा डेफिनेटली त्याला त्या फील्डसाठीच उपयुक्त ठरतं आणि ते खूप स्पेशलाइज्ड एरिया असते. एक गोष्ट आणखीन असं विचारायची आहे की जेव्हा मुलं तुमच्याकडे येतात किंवा पालक तुमच्याकडे येतात आणि जेव्हा मुलं इच्छा व्यक्त करतात की मला आता पीजी करायचंय, तर त्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने त्यांना मदत करता की कशा कशा पद्धतीने तू ह्या कोर्सेसमध्ये असं असं करू शकतोस? कोर्सेसच्या नवीन संधी कोणत्या आहेत पीजीसाठी? ओके, एकतर आपण जेव्हा पीजी करतो किंवा कुठलेही स्टुडंट्स पीजी करायला येतात, सगळ्यांचा पहिला फोकस हा असतो की मला MBA करायचं. समहाव मास्टर्स इक्विव्हॅलंट किंवा इज इक्वल टू MBA झालेलं आहे. कोणीही असं मी MCOM किंवा MSc किंवा मी पुढे जाऊन MA इन हिस्ट्री किंवा MA इन जिओग्राफी करणार असे खूप कमी मुलं हा असा विचार करतात. तर जेव्हाही आमच्याकडे मुलं येतात आणि म्हणतात की मला एक पुढे मास्टर्स करायचं आहे, तर सुरुवात इथून होते की का करायचं आहे, कारण त्या आर यू इंटरेस्टेड इन दॅट सब्जेक्ट. काही जण असं असतात की मी कुठल्या तरी एंट्रन्स किंवा प्रवेश परीक्षेची तयारी करतोय, मला जॉब मिळेपर्यंत काहीतरी एक मास्टर्स डिग्री मिळालेली केव्हाही चांगली, म्हणून आम्ही एक मास्टर्स करतोय. तर आमचं सांगणं किंवा एक सजेशन मुलांना हे असतं की जर तुम्ही
इंटरेस्टेड आहात एका विषयामध्ये, से फॉर एक्झाम्पल तुम्ही हिस्ट्री घेतलं आहे किंवा जिओग्राफी किंवा फिजिक्स किंवा केमिस्ट्री देखील, आणि त्याच्यातच काही रिसर्च ओरिएंटेड काम करायचं असेल तर त्या लेवलचे मास्टर्स केलेले केव्हाही योग्य. चांगलं, म्हणजे त्याच सब्जेक्टमध्ये आधी मास्टर्स करा, आणि कारण तुम्ही डिसाईड केलेलं आहे की माझं हे ध्येय आहे, मी ह्याच क्षेत्रात जाणार आहे. बरोबर. तर जेवढी तुम्ही इन डेप्थ इन्फॉर्मेशन घ्याल तेवढं तुम्हाला ते करिअरसाठी उपयोगी ठरेल. तर पहिला आहे की तुमचा करिअर गोल काय आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला मास्टर्स हे आयडेंटिफाय करायचं आहे. त्याचबरोबर जर काही मुलांचं असं असतं की मला मार्केटिंग फील्डमध्ये जायचं आहे किंवा मला फायनान्समध्ये इंटरेस्ट आहे, मग तसे रिलेटेड आपण पीजी डिप्लोमाज, कारण बँकिंग आणि फायनान्सचे पण पीजी डिप्लोमाज आहेत, ते करू शकतात. किंवा काही फक्त 6 महिने किंवा 1 वर्षाचे डिप्लोमा कोर्सेस आहेत, जसे मार्केटिंग मॅनेजमेंट आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, तसेही कोर्सेस अवेलेबल आहेत. तर सर्वात प्रथम मुलांनी आयडेंटिफाय करायला पाहिजे की मला कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, त्याला लागणारे पुढचे मास्टर्स लेवलचे कोर्सेस कुठले आहेत, बरोबर, आणि नंतर डिसिजन घ्या. एक्झॅक्टली. आपण ह्या विषयावर बोलतो आहोत आणि आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा काही प्रश्न विचारलेत. बघूया पहिला प्रश्न कुठला आहे. नमस्कार, मी निखिल कानडे. माझा प्रश्न असा आहे की बीकॉम नंतर क्रिमिनल लॉ करता येते का? बीकॉम झालेले आहेत निखिल, किंवा त्यांचा असा प्रश्न आहे की त्यांना बीकॉम नंतर क्रिमिनल लॉ ही जी एक शाखा आहे ती करता येऊ शकते का? काय मार्गदर्शन कराल? एक तर मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे की बरेचसे असे विषय आहेत, फॉर एक्झाम्पल लॉ वगैरे, जिथे आपल्याला आधी एक जनरल स्टडी करावं लागतं, नंतर स्पेशलायझेशनला जावं लागतं. तर ही निखिल डेफिनेटली लॉ करू शकतो, पण त्याच्यासाठी त्याला बीकॉम नंतर 3 वर्षाचा LLBचा कोर्स करावा लागेल. त्यानंतर LLM सारखा कोर्स घेऊन त्याच्यामध्ये स्पेशलाइज करून नंतर ॲज अ क्रिमिनल लॉयर तो फंक्शन करू शकतो. तर हा एक ग्रॅज्युएशन नंतरचा 5 वर्षाचा अकॅडमिक रूट आहे, आणि इथेच सगळी मुलं गोंधळ करतात. खरी गोष्ट की एक स्पेशलाइज्ड किंवा एक आपण काहीतरी करिअर ऐकलेलं असतं, तर त्यांना वाटतं की ग्रॅज्युएशन नंतर इमिडिएटली ते होण्यासारखं आहे, पण काही वेळेला अकॅडमिक रूट थोडा लांब असतो, मोठा असतो. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. याच अनुषंगाने असं विचारायचं आहे की माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करते आणि जर मला त्याच्यासाठी 5 वर्ष लागणार असतील, तर मुलं कुठेतरी इकॉनॉमिकली विचार करायला सुरुवात करतात. हो, की आता मला पदवी मिळाली आहे, म्हणजे खरं तर आता सगळ्यांची अपेक्षा अशी आहे की मला जॉब करायला हवा आणि त्यात अजून 5 वर्ष शिकायचं. हा जो त्यांच्या डोक्यातला थोडासा गोंधळ असतो, तो कसा काय दूर करता येऊ शकतो की नाही एवढा वेळ तुला शिक्षणाला द्यावाच लागणार आहे? एकतर एक लक्षात घ्यायला पाहिजे की आता आपली एज्युकेशन सिस्टम जी आहे थोडी फ्लेक्सिबल झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे करस्पॉन्डन्स कोर्सेस अवेलेबल झालेले आहेत आणि पार्ट टाइम कोर्स देखील अवेलेबल झालेले आहेत. तर आणि आपल्याकडे स्पर्धा एवढी असल्या कारणाने गॅप्स आपण जे म्हणतो ते जर दिसायला लागले तर रेझ्युमेमध्ये ते चांगले वाटत नाही. म्हणून ॲडवाइस असं असतं की काही जे कोर्सेस आहेत, ऑफकोर्स जिथे फुल टाइम तुम्हाला जावं लागणार ते करावंच लागणार आहे, पण जिथे पॉसिबल आहे तुम्ही करस्पॉन्डन्स किंवा पार्ट टाइम हेही करू शकता. म्हणजे दोन्हीकडे तुम्ही एक नीट बॅलन्स आणू शकता की मी जॉब पण करतोय, माझं फायनान्शियल स्टेटस पण बरोबर आहे आणि मी अकॅडमिकली स्वतःला एनरिच पण करतोय, म्हणजे तेही एक व्हॅल्यू एडिशन सुरू होतं. तर मुलांनी हा एक थोडा आय थिंक पूर्ण फॅमिलीचा पण डिसिजन होऊ शकतो की आपण अजून किती वर्ष, कारण असंही बघितलेलं आहे काही पालक आमच्याकडे येतात आणि म्हणतात अजून माझ्या मुलाला किंवा मुलीला मी एक 2 किंवा 3 वर्ष शिकवू शकतो, त्याच्या पुढे नाही. तर अशा वेळेस नेमका कुठला कोर्स आपला किती वर्षाचा आहे, आपल्याला किती आर्थिक जबाबदारी आहे किंवा किती बर्डन येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मुलं हे फायनल डिसिजन घेऊ शकतात. आता तुम्ही जे म्हणालात की पार्ट टाइम कोर्सेस आहेत, त्याप्रमाणे काही पीजी कोर्सेस असे आहेत की तिथे तुम्हाला प्रत्यक्ष जायची गरज नसते, ते तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता. अशा कोर्सेस बद्दल काय सांगाल? बरेचसे, इनफॅक्ट आता बरेच कोर्सेस आपल्याला ऑनलाईन मिळतात. म्हणजे MBA तर आहेच, एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन आहे. तर आपण कुठल्याही कोर्सला पण एक लक्षात ठेवायला पाहिजे जिथे प्रॅक्टिकल इन्व्हॉल्व्ड आहे, आपल्याला हँड्स आणि मोटर आपले यूज करावेच लागणार आहेत, अशा कोर्सेसना ऑनलाईन करण्यात अर्थ पण नाही. कारण असतात काही फेक युनिव्हर्सिटीज किंवा फेक इन्स्टिट्यूट्स काही ऑनलाईन देतात. तर मुलांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपलं डिस्टन्स एज्युकेशन काउन्सिल जे आहे
ते कुठल्या करस्पॉन्डन्स कोर्सेसना रेकग्नाइज करतात. एक्झॅक्टली. अशा कोर्सेसना एनरोल केल्याने काही हरकत नाही, कारण का मग स्टडी मटेरियल आपल्याकडे येतं. बऱ्याच वेळा ऑनलाईन क्लासेस असतात, म्हणजे व्हर्च्युअल क्लासरूम सुरू असतं. म्हणजे तुमचे काही डाऊट्स असतील फॅकल्टीजशी तुम्ही ते डिस्कस करू शकता. दुसऱ्या इतर ज्या स्टुडंट्सनी एनरोल केलेलं आहे त्यांच्याशीही तुम्ही डिस्कशन करू शकता. सो ऑनलाईन तुम्ही मॅनेजमेंट सारख्या किंवा बरेचसे मीडिया कोर्सेस आहेत किंवा आर्ट्स रिलेटेड कोर्सेस आहेत, हे तुम्ही ऑनलाईन करू शकता. फक्त त्याची खात्री करून घेतली पाहिजे की आपण जे कोर्सेस ऑनलाईन करतोय ते आहेत का मुळात, आणि ज्या युनिव्हर्सिटीतर्फे किंवा ज्या इन्स्टिट्यूटतर्फे करतोय ती रेकग्नाइज्ड आहे की नाही. तर मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी सोप्या होऊ शकतात. यानंतरचा पुढला प्रश्न कुठला आहे बघूया. नमस्कार, मी अनुषद पांचाळ काळाचौकी येथून. BA इतिहास केल्यानंतर बँकेमध्ये नोकरी मिळू शकते का? BA हिस्ट्री केल्यानंतर बँकेमध्ये जॉब मिळू शकतो का? खरं तर दोन फील्ड्स एकदम वेगळी आहेत, पण तरी सुद्धा त्यांनी हा प्रश्न विचारला की अशी नोकरी मिळू शकते का? डेफिनेटली, पण त्याच्यासाठी प्रवेश परीक्षा असतात. म्हणजे बऱ्याचशा बँक्स त्यांचे एक रिक्रुटमेंट जी प्रोसिजर असते तिथे एक ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा एक एंट्रन्स एक्झाम घेतली जाते आणि त्यानंतर तुमचे एक ग्रुप डिस्कशन किंवा इंटरव्ह्यूज असतात. इवन बऱ्याचशा स्टेट बँक्स आहेत, प्रोसेस हाच असतो. तुम्हाला ती प्रवेश परीक्षा द्यावी लागते, क्लिअर करावी लागते, त्यानंतर डिस्कशन्स आणि त्यानंतर इंटरव्ह्यू नंतर तुम्ही जाऊ शकता. इथे जेव्हा हा फरक असतो डिग्रीजचा, थोडं जेव्हा आपण पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस बद्दलच बोलतोय, तर कारण प्रवेश परीक्षेची पण तयारी करायची आहे आपल्याला. जर ठरवलेलं आहे की मला बँकिंगमध्येच करिअर करायचं आहे तर कुठला PG डिप्लोमा करण्यात काही हरकत नाही. त्याचबरोबर एंट्रन्स एक्झामची तयारी करावी. त्याचबरोबर बँकिंग इंडस्ट्री म्हणजे नेमकी काय कॉन्सेप्ट आहे हे समजून मुलांनी जर सुरुवात केली तर डिग्री इज नॉट अ प्रॉब्लेम. मग कुठलाही ग्रॅज्युएट बँक्समध्ये एंट्री घेऊ शकतो. तर ह्यांनी तयारी ऍक्च्युली आता अशी सुरू करायला हवी. बरं, आर्ट्सशी जे संबंधित मुलं आहेत ते जेव्हा त्यांचं एक ग्रॅज्युएशन पूर्ण करतात, आता इतिहास विषय आहे आता त्यांनी म्हटलं तसं, किंवा इकॉनॉमिक्स सारखा विषय असतो, आणि मग पुढे जर त्यांना मास्टर्स करायचे असेल तर त्यांच्यासाठी ओपनिंग कुठे कुठे असू शकते? आपण जर आर्ट्स म्हणालो तर ऑब्व्हियसली आर्किओलॉजी आहे, कन्झर्वेशन फील्ड आहे. कारण होतं काय की बरीच मुलं आर्ट्स अगदी पॉझिटिव्हली घेत नाहीत. काही कुठे नाही मिळालं म्हणून मी आर्ट्स घेतलं, आणि म्हणून होतं काय की पुढच्या संधी नीट माहिती नसतात किंवा एवढं लक्षही देत नाही. आर्ट्स मुळात एक अकॅडमिक आणि रिसर्च ओरिएंटेड फील्ड आहे. तर तुम्हाला ह्या सगळ्या फील्ड्समध्ये जर इव्हन आर्किओलॉजीमध्ये जायचं असेल, अँथ्रोपॉलॉजीमध्ये पुढे जायचं असेल, इथूनही हिस्ट्री थ्रू तुम्ही एंट्री घेऊ शकता. इनफॅक्ट आता आपण पाहतो की बऱ्याच मायथॉलॉजिकल सिरियल्स सुरू आहेत किंवा स्क्रिप्चर्स लिहिले जात आहेत, ट्रान्सलेट केले जात आहेत, किंवा बऱ्याच ठिकाणी जिथे आर्किओलॉजिकल काम सुरू आहे किंवा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे बरेचसे प्रोजेक्ट्स हाताळत आहेत, ह्याच्यासाठी मास्टर्स लेवलचीच मुलं लागणार आहेत. तर त्यांच्यासाठी हे ओपनिंग्स आहेत. त्याचबरोबर आपण म्युझियम्समध्ये किंवा न्यूमिस्मॅटिक्स आहेत किंवा जे कॉइन कलेक्टर्स आहेत, ह्या सगळ्या डिफरंट फील्ड्स आहेत ह्या मुलांसाठी जे आपण कधी ऍक्च्युली लक्षच देत नाही. बरोबर, कारण फोकस वेगळा असतो तेव्हा. तर हिस्ट्रीसाठी हे ऑप्शन्स आहेत. जर इकॉनॉमिक्स घेतलं तर आपण बघितलं की कुठल्याही देशाची बिझनेस स्पाईन हा बेसिकली इकॉनॉमिस्ट्स असतात, पॉलिसीज इकॉनॉमिस्ट करतात. तर इकॉनॉमिक्स थ्रू तुम्ही पॉलिसीजमध्ये, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, रिसर्चमध्ये, बँकिंगमध्ये, फिनान्समध्ये बऱ्याचशा ठिकाणी जाऊ शकतात. इनफॅक्ट आपल्याकडे इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस पण आहे, जी आपण स्टुडंट्स बघू शकतो. तर ज्यांनी इकॉनॉमिक्स केले आहे, खूप फोकस आहे त्याच्यामध्ये, मास्टर्स घेऊन ते पुढे बऱ्याचशा एरियाजमध्ये एंट्री घेऊ शकतात. आपल्या देशात जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याने PG डिप्लोमा केलेला असतो किंवा सर्टिफिकेट कोर्स केलेला असतो, PG डिप्लोमा मी विशेषत्वाने अशासाठी म्हणते की तुम्ही म्हणालात की तो मास्टर्सच्या इक्विव्हॅलंट आहे. मग अशा मुलांना जर फॉरेनमध्ये करिअर करायचं असेल तर ते तसंच इक्विव्हॅलंट धरलं जातं का तिकडे त्यांना वेगळी एक परीक्षा द्यावी लागते? जर इफ यू सेइंग की जर अभ्यास करायला, शिकण्यासाठी US जायचं असेल तर इरिस्पेक्टिव्ह तुम्हाला एक प्रवेश परीक्षा द्यावीच लागणार आहे. जॉब्सचं असेल तर मग आपल्याला त्यांच्या रिक्वायरमेंट्स, म्हणजे ती ऑर्गनायझेशनचे काय रिक्वायरमेंट्स आहेत एज्युकेशनल ह्याच्यामध्ये, ते बघू शकतं. बऱ्याच वेळा होतं काय की आपण क्रेडिट ट्रान्सफर्स करतो किंवा क्रेडिट इव्हॅल्युएशन करतो की हे विषय घेतलेले आहेत ॲज अपोज टू तिकडे त्या लेवलचा कुठला विषय आहे, मग कुठले तुम्ही सब्जेक्ट शिकलेले आहात, किती तास हा विषय शिकलेले आहात. तर हे सगळे अंडरस्टँडिंग बेसिक करतो आपण. आणि PG डिप्लोमा ॲज आय मेन्शन्ड
इक्विव्हॅलंट असल्यामुळे हा मुलांना तसा प्रॉब्लेम येत येत नाही. नाही. कारण बऱ्याच मुलांच्या डोक्यामध्ये ती शंका असते की मी जर पीजी डिप्लोमा केला असेल आणि जर माझी इच्छा आहे बाहेर जाऊन काहीतरी करायचं, परदेशात जाऊन काहीतरी करायचं, तर त्या डिप्लोमाचा काय मला उपयोग होऊ शकतो. यानंतरचा पुढला प्रश्न कुठला विचारलाय ते बघूया. नमस्कार, मी चिराग पाटील, दादर येथून. इन्कम टॅक्स ऑफिसर होण्यासाठी काय करावे? मी कपिल येवले. मी MBA कुठले स्पेशलायझेशन घेऊन करू, कारण मी BMS हे मार्केटिंगमधून केले आहे. चिराग यांचा प्रश्न होता की त्यांना इन्कम टॅक्स ऑफिसर व्हायचं आहे, तर काय त्यांना करायला हवं. जर त्यांचं बेसिक ग्रॅज्युएशन झालंय तर पुढे, किंवा मग त्यांनी कोणते आणखीन पर्याय निवडायला हवेत. ओके, इन्कम टॅक्स मध्ये नोकरी करायची तर ऑब्व्हियसली मग ती गव्हर्नमेंट जॉब आहे. त्याच्यासाठी आयदर UPSC थ्रू, म्हणजे जिथे आपण इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस म्हणतो, जे ग्रुप A चे सेंट्रल सर्व्हिसेसच्या परीक्षा आहेत, ती ग्रॅज्युएशन नंतर द्यावी. किंवा जर महाराष्ट्र स्टेट, किंवा कारण प्रत्येक स्टेटचे पण सिव्हिल सर्व्हिसेस असतात, तर महाराष्ट्रामध्येच त्याला जर नोकरी करायची असेल तर MPSC ही परीक्षा देऊ शकतो. किंवा जी स्टाफ सिलेक्शन बोर्डची जी पण परीक्षा असते, स्टाफ सिलेक्शन कमिशन, त्याचीही तो परीक्षा देऊ शकतो. पण ऑफकोर्स हे सगळं ग्रॅज्युएशन नंतर. आणि मुलांनी इथे एक लक्षात ठेवायला पाहिजे की अचानक ग्रॅज्युएशनचा रिझल्ट हातात आल्यानंतर डिसिजन घेऊ नये, कारण आता मी उद्या जाऊन परीक्षा देणार आहे. ह्या सगळ्या ज्या UPSC असो म्हणा किंवा MPSC असो, ह्याच्यासाठी किमान 1-2 वर्षाची चांगली तयारी लागते. तर हे इथून सुरुवात चिरागनी करायला हरकत नाहीये. बरोबर आहे. आणि कपिल यांचा प्रश्न होता की MBA कोणतं स्पेशलायझेशन केलं पाहिजे MBA मध्ये. ओके, आय थिंक कपिल म्हणालेला तो BMS काहीतरी मार्केटिंग करून घेतोय. सो आय गेस जर मार्केटिंग मध्येच इंटरेस्ट असेल तर त्यांनी पुढे MBA मार्केटिंग मध्ये करावं. पण बिकॉज MBA 2 वर्षाचा कोर्स आहे, पहिल्या वर्ष एक जनरल आपण सगळे सब्जेक्ट शिकतो, आपल्याला एक थोडा वेळ मिळतो सब्जेक्टला समजण्याचा, स्वतःला समजण्याचा, स्वतःला इव्हॅल्युएट करण्याचा. कारण MBA मध्ये बरेच स्पेशलायझेशन्स आहेत, जसं आपण म्हणतो मार्केटिंग, HR, फिनान्स, IT किंवा ऑपरेशन्स, हे आपले कोर MBA स्पेशलायझेशन्स आहेत. तर तुम्हाला एक ऑलमोस्ट वर्षभर मिळतं टू आयडेंटिफाय की हा एक मला एरिया फील्ड चूज करायचं, पुढे जाऊन करू शकतं. तर तसं तो आयदर मार्केटिंग किंवा स्वतःला वेळ देऊन आयडेंटिफाय करून MBA घेऊ शकतो. कारण आता बऱ्याच एरियाजमध्ये MBA आलेला आहे, म्हणजे MBA इन हॉस्पिटॅलिटी आलेला आहे, किंवा आपण बायोटेक्नॉलॉजीमध्ये पण MBA पाहतो, किंवा फार्मसीमध्ये पण फार्मा मॅनेजमेंट सारखा कोर्स आलाय. तर बरेचसे ऑप्शन्स ओपन आहेत. आता UPSC MPSCचा विषय निघाला तर हे जे एक आहे, ह्या परीक्षा ज्या आहेत त्याचा विचार आपल्याकडे खूप शेवटी केला जातो, एक करिअर ऑप्शन म्हणून. तोपर्यंत आपण मास्टर्स करत असतो, मग शिक्षणाची 5 वर्ष जातात ग्रॅज्युएशन नंतर, आणि मग अचानक असं जाणवतं की ह्या परीक्षांना बसण्यासाठी जे एज लिमिट आहे त्याच्या आपण खूप जवळ आलेलो आहोत. बरोबर. तर हे करिअरचा खूप चांगला एक पर्याय आहे UPSC MPSC. मुलांनी तयारी कधीपासून केली पाहिजे? फ्रँकली जर डिसिजन घेतलंय की मी सिव्हिल सर्व्हिसेसच जॉईन करणार आहे, तर तुम्ही किमान 12वी नंतर तरी, म्हणजे जे डिग्री कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही असता तेव्हापासून हळूहळू तयारी करायला हरकत नाही. कारण का तुमचा एक स्पेसिफिक विषय असतो, त्याचबरोबर तुम्हाला करंट हॅपनिंग्स, जनरल नॉलेज आणि स्वतःची तयारी इंटरव्ह्यूसाठी, ह्या सगळ्या गोष्टी लागतात. तर इट इज इसेन्शियल की तुम्ही जेवढं लवकर सुरू कराल तेवढं तुम्ही तयार होऊन प्रवेश परीक्षा द्याल. आणि असंही होऊ शकतं, काही जण असतात जे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पण क्लिअर करतात. तर तुम्ही का थांबावं, म्हणजे एज लिमिटच्या एक्स्ट्रीम पर्यंत पोहोचेपर्यंत का थांबावं. आपण सुरुवात आधीपासून केलेली काही हरकत नाही. काही ठिकाणी कोचिंग दिले जाते, काही ठिकाणी गव्हर्नमेंटचे सेंटर्स पण आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं की सध्याच्या घडामोडींकडे लक्ष, आणि स्वतःचा विषय जो आहे तो खूप भक्कम करायला हवा, फाउंडेशन त्याचं खूप स्ट्रॉंग करायला हवं. आणि आय थिंक टाइम मॅनेज्ड आणि डिसिप्लिन राहिलं की हा सहज शक्य आहे मुलांसाठी. त्यामुळे UPSC MPSC हा पर्याय आता हळूहळू मुलं त्याचा खूप गांभीर्याने विचार करू लागली आहेत, पण तरी सुद्धा हा पर्याय पहिला नसतो आपला. तर तो आपण कुठेतरी पहिला ठेवायला सुरुवात करूया, आणि त्याची बेसिक तयारी आपण अगदी सुरुवातीपासून करू शकतो, 12वी पासूनच करू शकतो. यानंतरचा आपला प्रश्न कुठला आहे बघणार आहोत. Hello ma'am, my name is Pushkar Keni. I am pursuing my 3rd year BMM, specialized in journalism, and I want to be a photojournalist in future. But there is no such course as Masters in Photojournalism. So what should I do?
BMMचा विद्यार्थी आहे आणि जर्नलिझम त्यात सुद्धा फोटो जर्नलिस्ट व्हायची खूप मनापासून इच्छा आहे, पण आपल्याकडे फोटो जर्नलिझमसाठी मास्टर्स असं वेगळी पदवी नाही आहे अजून. तर त्याने काय करावं जेणेकरून त्याला फोटो जर्नलिस्ट होता येईल? एकतर मुलांनी इथेच आय थिंक आधी मी म्हणाल्याप्रमाणे काही ठिकाणी आपल्याला मास्टर्स वगैरे मिळणार नाहीयेत, काही छोटे वर्कशॉप्स किंवा सर्टिफिकेट्सच करावे लागतील. आणि जर्नलिझम आणि त्यात फोटोग्राफी, इथे आपण ह्याचा फोकस जास्ती फोटोग्राफीकडे आहे. तर महत्त्वाचं आहे की फोटोग्राफी रिलेटेड कोर्सेस करणं हे सगळ्यात जास्ती महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कोणी एस्टॅब्लिश फोटोग्राफर असेल त्याला असिस्ट करून त्याच्याकडनं एक्झॅक्टली काय कॉन्सेप्ट आहे, त्याचे न्यूअन्सेस काय आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बरेचसे न्यूजपेपर्स आहेत. आता जनरली फोटो जर्नलिस्ट हे बरेचसे न्यूजपेपर्स आणि पब्लिकेशन्स बरोबर काम करतात. तर पब्लिकेशन्सना अप्लाय करायला पाहिजे किंवा फ्रीलान्स करायला हवंय. पण त्याआधी एक चांगला स्वतःचा पोर्टफोलिओ पण तयार करायला हवा, कारण नेमका मी एक चांगला फोटोग्राफर आहे की नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आणि काही कोर्सेस आहेत जिथे आपल्याकडे एक स्ट्रक्चर्ड स्टडीज नाही, तर कोणाच्या हाताखाली ॲज अन असिस्टंट तुम्ही जेवढं ऑन द जॉब शिकाल, स्पेशली मीडिया फील्डमध्ये तुमचे सक्सेसफुल होण्याचे चान्सेस जास्त होतात. मला वाटतं ही मुलं हा जो एक प्रश्न विचारतायत ना की असा कोर्स अवेलेबल नाहीये पण मला हे करायचंय, कुठेतरी त्यांना हा प्रश्न विचारला जातो का की तू आता फोटो जर्नलिस्ट होणार, तुझ्याकडे त्याची काही पदवी नाहीये, अजूनही आपल्याकडे ते सर्टिफिकेट असणं, ती पदवी असणं ह्याला खूप महत्त्व आहे. मग असे अनेक आता नवे नवे कोर्सेस येत आहेत की ज्यांना प्रॉपर आपण असं म्हणणार आहोत तुम्ही आता की मास्टर्सची एक डिग्री कोर्स नाही, तर असे कोणते कोणते कोर्सेस आहेत पण ते तितकेच महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यात सुद्धा करिअर होऊ शकतं? एकतर आधी आपल्याला बघितलं पाहिजे की काही मे बी फाईन आर्ट्स किंवा परफॉर्मिंग आर्ट्सचे असे बरेचसे फील्ड्स आहेत किंवा मीडियामध्ये असे फील्ड्स आहेत जिथे अकॅडमिक डिग्री ही महत्त्वाची नसते, तुमची स्किल महत्त्वाची असते. तर जेव्हा आपण फोटो जर्नलिझम किंवा फोटोग्राफी सारखा आपण कोर्स जेव्हा निवडतो तेव्हा मी किती स्किल्ड आहे हे महत्त्वाचं आहे. काही जे जॉब्स किंवा एम्प्लॉयमेंट एरियाज आहेत तिकडे डिग्री ही महत्त्वाची असते, कारण का तर डिग्री विल डिसाइड की तुमच्यामध्ये इन्फॉर्मेशन नॉलेज आहे की नाही. तर हे आधी आपण हे डिफरन्शिएट करणं गरजेचं आहे की मी जे करिअर डिसाईड करतो, लाईक फॉर एक्झाम्पल मीडिया फील्ड्समध्ये, क्रिएटिव्समध्ये, तिकडे किंवा जिथे माझे स्किल्स हँड मोटर स्किल्स आपण जे आता मेकअपमॅन आहेत, ब्युटी आणि हेअर केअर वगैरे करतायत, तिकडेही माझ्याकडे मास्टर्स इन ब्युटी हेअर केअर कदाचित नसेल, पण मी एक सर्टिफिकेशन कुठल्या तरी इंटरनॅशनल वर्कशॉपचं घेऊन येऊ शकते. तर तिकडे हे गरजेचं आहे. पण त्याच ऑपोजिट जर मी मेडिसिन घेते आणि मी सांगते की मी एक कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे किंवा मी एक न्यूरोसर्जन आहे, तेव्हा मला ती MD ची डिग्री लागते. तर हा फरक आहे आपल्या ऑफबीट आणि रेग्युलर, आणि जे रेग्युलर कोर्सेस आहेत त्याच्यामधला बेसिक फरक पडतो. फी ही सगळ्यात क्रुशियल गोष्ट आहे. जर आपण PGचे कोर्सेस बघितले, मग ते डिप्लोमा असतील किंवा सर्टिफिकेट, आता जे नवे आलेले आहेत कोर्सेस, तर त्याची फी जरा थोडीशी जास्त आहे. पुन्हा एकदा असं होतं की डिग्री मिळवल्यानंतर एवढे पैसे मी माझ्या शिक्षणावर घालवायचे का तेवढे मी कमवण्याचा विचार करायचा. तर ह्या फी मध्ये काय असं करता येऊ शकेल की सगळ्यात ज्याची परिस्थिती पण नाहीये तो माणूस सुद्धा जाऊन असे कोर्सेस करू शकतो? एक तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की शिक्षणामध्ये हे इन्व्हेस्टमेंट असतं, कारण हे आपण त्याच्यामध्ये बरीच पेरेंट्स म्हणतात शिक्षणात पैसे वाया घालवले, पण हे शिक्षण हे इन्व्हेस्टमेंट आहे आणि तुम्हाला मे बी त्याचं रिटर्न्स 1-2 वर्षात नाही, मे बी 4 वर्षात किंवा 5 वर्षात मिळणार आहे. आणि कुठल्याही करिअरसाठी एंट्री करायला ती डिग्री असते, पण त्या करिअरमध्ये सर्व्हाइव्ह करायला, तिथे राहायला आणि यशस्वी व्हायला तुमचे स्किल्सच फायनली लागणार आहेत. आणि तुमचा ॲटिट्यूड काय आहे नोकरीसाठी, ह्या बेसिक गोष्टी पालकांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे, मुलांनी देखील. पण जर मुलांमध्ये अशी खूप इच्छा असेल की मला खरंच शिकायचं आहे, तर आपल्याकडे करस्पॉन्डन्स कोर्सेस आहेत जे एवढे खर्चाचे नाही आहेत. जरी तेही नसेल तरी आपण म्हणजे तो एक ऑप्शन आहे. दुसरं असू शकतं आपण लोन्स घेऊ शकतो. आपण आपल्या इकडे जनरली असं म्हणतो की कर्ज घेऊन आपण काही करायचं नाही, पण हे कर्ज जे स्टडी लोनसाठी आहे ते बेसिकली इन्व्हेस्टमेंट आहे तुमची. बरोबर, ती काही वर्षांनी तुम्हाला त्याचे रिटर्न्स डेफिनेटली मिळतील आणि तुम्हाला थोडं हार्डवर्क ठेवावं लागणार आहे. म्हणजे असं नाही की मी अमुक एक कोर्स केला, मास्टर्स केलं तर मला एक चांगली नोकरी मिळेलच ह्याची गॅरंटी नसते, कारण त्या नोकरीत जाणं, त्याला टिकवणं हे फायनली आपल्या स्किल्सवर असतं. बरोबर आहे. तर फक्त पीजी म्हणजे इज इक्वल टू चांगली नोकरी असं होत नाही, हाही विचार करायला हवा आहे.
असं झालंय की काही वर्षांपूर्वी ह्यातले बरेचसे कोर्सेस उपलब्ध नव्हते, त्यामुळे आता नोकरीत स्थिरस्थावर झालेल्या मंडळींना ते कोर्सेस करावेसे वाटतात आणि मग त्यांना त्यांचं पूर्ण करिअर बदलावंसं वाटतं. ह्याच्याबद्दल नेमकं मॅडमना काय वाटतंय आपण विचारणार आहोत, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. त्याने तुमचा विनयभंग केला असं सांगा. संसार माझा वेगळा, सोमवार मंगळवार दुपारी 4:30 वाजता. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ताण तणावांच्या ज्वाळा आपल्या सगळ्यांनाच जाळता आहेत. तणावजन्य रोगांनी तर धुमाकूळ घातलेला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आणि धकाधकीच्या आयुष्यामुळे हे सगळे त्रास आम्हाला होत आहेत असं म्हणताना याबद्दल बदल करायला मात्र आम्ही फारसे उत्सुक नसतो. आज आपल्याकडे साधनं आहेत पण समाधान नाहीये. बक्कळ पैसा आहे पण संतोष नाहीये. स्वामित्वाचं सुख आहे पण उपभोगाचा आनंद नाहीये. या सगळ्यामध्ये आपल्या स्वास्थ्याला आपण कुठेतरी हरवत चाललेलो आहोत. शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आहार, वातावरण, हितगुज या सगळ्यांसंबंधी ऐकून घेऊया आमच्या स्वास्थ्य साकल्य या कार्यक्रमामध्ये. स्वास्थ्याची ही सप्तसूत्री पाहूया सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये ऑक्टोबर महिन्यातल्या दर मंगळवारी दुपारी 1 ते 2 मध्ये. सखी सह्याद्री मंगळवारी दुपारी 1 वाजता, बुधवारी सकाळी 9 वाजता. मुलं म्हणजे देवाघरची फुलं. बालमजुरांच्या संख्येच्या बाबतीत भारत सगळ्यात अग्रेसर आहे. 3 वाजता मी कामाला जाते, त्याच्या आधी मी माझा अभ्यास करते. का बरं ही अशी परिस्थिती? प्रत्येकाला पोटभर नसताना आपण थोडं तरी खायला मिळावं म्हणून मी काम करते. मुलांकडून काम करून घेणं सोपं जावं म्हणून मोठी माणसं गरिबीच्या नावाखाली मुलांना काम करायला भाग पाडतात. शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली. सकाळचा नाश्ता करताना आपण राजासारखं जेवावं आणि दुपारचं जेवण करताना एका कामगारासारखं. आपल्या गरजेनुसार आपल्याला खायचंय. या धावण्याच्या नादामध्ये आमच्या छोट्यांचं बालपण कुठे हरवतंय का? पालकांमध्ये वेळ न देता येण्यामुळे संशय घेण्याचं प्रमाण खरंच खूप वाढलंय. मला माझ्या आई बाबांसारखंच वागायचंय. यंग तरंग प्रसारण मंगळ 1:05 गुरुवारी रात्री 10 वाजता आणि रविवारी सकाळी 10:30 वाजता. ब्रेकनंतर कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज पीजी कोर्सेस बद्दल आपण जाणून घेतोय आणि सुचित्रा मॅडम आपल्या बरोबर आहेत, त्या सविस्तर माहिती देतात. या पीजी कोर्सेसना काही एज लिमिट असतं का? बऱ्याच वेळा नाही. काही ऑफकोर्स जे एंट्रन्स एक्झाम किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्यांना डेफिनेटली एक एज लिमिट आहे. पण जनरल जे इन्स्टिट्यूट्समध्ये किंवा कॉलेजेसमध्ये आपल्याला मास्टर्स म्हणतात त्यांना एज ग्रुप लिमिट नसतं. पण कुठेतरी आपण स्वतःहून एक शिक्षणाचं वय ठरवलेलं असतं की ह्या वयात कुठे जाऊन मी आता शिक्षण घ्यायचं. तर आपण जनरली एक 24-25. हे विचारण्याचं कारण असं आहे की आता समजा जर 35-40च्या मधली जी सगळी मंडळी आहेत त्यांच्या वेळेला, म्हणजे ती सगळी जेव्हा शिकत होती त्यावेळेला पीजीचे वेगवेगळे कोर्स अवेलेबल नव्हते. बरोबर. आणि आता गेल्या 10 वर्षांमध्ये इतके वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आलेले आहेत. मग त्यांना असं वाटतं की नाही मला ह्याच्यात इंटरेस्ट आहे पण त्या काळी उपलब्ध नव्हतं म्हणून मी ते केले नाही. आणि मग ते असं ठरवतात एका पॉइंटला की हे करिअर आता खूप झालं, मला जे आवडीचं होतं ते मी करणार आणि ह्याच्यातून पुढे जाणार. असे मंडळी तुमच्याकडे येतात किंवा आली तर तुम्ही काय सांगाल? डेफिनेटली येतात. इनफॅक्ट आता असंही झालेलं आहे की मुलगी किंवा मुलगा 10वीसाठी व्होकेशनल गायडन्सची ॲप्टिट्यूड टेस्ट आमच्याकडे देतात. त्याचबरोबर आई किंवा वडील आमच्याशी त्यांच्या करिअरविषयी पण बोलतात. कारण कुठेतरी त्यांनाही असं वाटतं की काही कारणामुळे आम्ही ते करिअर घेतलं, वी वॉन्ट टू डू समथिंग डिफरंट, किंवा ज्या करिअरमध्ये आहोत तिथेच आम्हाला पुढे जायचं आहे. तर ज्यांना मॅनेजरल रोलसारखं करायचं असेल तर ऑफकोर्स मॅनेजमेंटचे बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत. एक्झिक्युटिव्ह MBAs आहेत किंवा वीकेंडमधले जे MBA चालतात. कारण बऱ्याचशा जणांना MBA करायचं असतं. फार क्वचित आणि फार कमी लोक असे येतात जे म्हणतात की मी आता BSc फिजिक्स तेव्हा केलेलं, आता मला MSc करायचं आहे. अशा एरियामधली खूप कमी असतात. सगळीजण मॅनेजमेंटसाठी बघतात. तर मॅनेजमेंटचे बरेच पर्याय आहेत आणि बरीचशी जणं जातात देखील. इनफॅक्ट अशीही काही मंडळी असतात ज्यांना से मे बी बँकिंग करिअरमध्ये इंटरेस्ट किंवा इतके वर्ष 14-15 वर्ष बँकिंगमध्ये आहेत आणि अचानक त्यांना IT किंवा कन्सल्टन्सीमध्ये जायचं आहे. तर तेव्हा ITचे कुठले सर्टिफिकेशन्स किंवा कोर्सेस करून ते जाऊ शकतात आणि स्वतःच्या करिअरला चेंज करू शकतात. हेही पॉसिबल आहे आणि असेही येतात सध्या.
तेच कारण हे खूप पॉझिटिव्ह आहे की ह्या वयामध्ये सुद्धा आता काहीतरी वेगळं करूयात असं वाटणं आणि तसे कोर्सेस उपलब्ध असणं ही खूप एक पॉझिटिव्हिटी आहे असं म्हणायला हरकत नाही. पण अशा पद्धतीने समजा जर करिअर पूर्णतः चेंज करायचं असेल तर तुम्ही काय ॲडवाइस द्याल? आम्ही जनरली असं सजेस्ट करतो की पूर्णतः चेंज करायचं असेल तर मुख्यतः आधी ते का करणार आहात ते आयडेंटिफाय करा. सेकंडली ते जर करणार असू तर त्याच्यासाठी लागणारी स्किल्स, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे का आणि सध्या मार्केटमध्ये त्याची डिमांड आहे का आणि स्वतःची स्पर्धा कोणाबरोबर आहे बरोबर हेही जाणून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमची आर्थिक परिस्थिती आणि बाकी जबाबदारी कशी आहे ती तुम्ही साऊंड ठेवलेली आहे का. आणि महत्वाचं म्हणजे लोकांनी हाही विचार केला पाहिजे की आता माझी ही एक फ्रेश सुरुवात आहे, नवीन सुरुवात आहे, तर त्याच्यासाठी मला पेशंट राहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ॲज अ फ्रेशर जे काही लोकांकडनं अपेक्षित आहे चांगल्या वाईट गोष्टी ते सगळं सहन आणि फेस करण्याची तयारी पाहिजे. आणि जनरली असं होतं मी आमच्या वेळेस आमच्या फील्डमध्ये असं केलं किंवा ह्या फील्डमध्ये असं होतं. ही जी गोईंग बॅक टू हिस्ट्री किंवा गोईंग बॅक टू द पास्ट जे कॉन्सेप्ट आहे तो आपल्याला थोडा चेंज करावा लागेल. आणि हे प्रॉपर विचारपूर्वक हा ट्रान्झिशन प्लॅन केला पाहिजे, नाहीतर कम्प्लिटली गडबड होऊ शकते. आणि असंही होऊ शकतं की मी हे का विचार केला किंवा ह्या चेंजचा मी का विचार केला. तर त्याच्यासाठी लागणारी स्किल्स, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि वयानुसार कुठे कुठे मला जॉब ओपनिंग्स मिळणार आहेत ह्या 3-4 गोष्टींचा जर विचार केला तर सहज ट्रान्झिशन होऊ शकतं. मला स्त्रियांबद्दलचा वेगळा खरं तर प्रश्न विचारायचा आहे, आपण येऊया त्याच्याकडे. पण आपल्या प्रेक्षकांनी कुठला प्रश्न विचारला ते मी शिवाजी गंगावणे बोरिवलीवरून बोलतोय. मला लेक्चरर व्हायचं आहे. BSc नंतर मी BEd करू की नेटसेटची एक्झाम देऊ? त्यांना शिक्षक व्हायचं आहे तर त्यांनी काय करावं? सर्वप्रथम कॉंग्रॅच्युलेशन्स की एक स्टुडंट आहे ज्यांना खरंच शिक्षक बाय चॉईस व्हायचं. एक्झॅक्टली. जर BSc नंतर BEd करता येतं. नेट सेटसाठी मास्टर्स ही डिग्री लागते आणि कॉलेजमध्ये लेक्चरर व्हायचं असेल तर मास्टर्स नंतर नेट सेट दिलेलं केव्हाही योग्य. म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी त्यांना करावा, आधी मास्टर्स करावं लागेल आणि नंतर नेट सेट विचार करावा. किंवा BSc नंतर जर BEd केलं तर स्कूल्समध्ये त्यांना जरूर ॲज अ टीचर जॉब करू शकतात. पण कॉलेजमध्ये जायचं असेल तर मास्टर्स करणं आवश्यक आहे. स्त्रियांच्याकडे मी येण्यामागचं कारण खरं तर तुम्ही कोणताही जॉब करा किंवा कोणताही कोर्स करा, प्रोफेशनल कोर्स करा, त्याच्यामध्ये आपण स्त्री पुरुष असा कोणताही एक काय म्हणूयात विचार करत नाही. पण तरी सुद्धा स्त्रियांच्या बाबतीमध्ये असं होतं की संसाराला लागतात, मुलं होतात आणि मग त्यांच्या करिअरला कधी कधी ब्रेक येऊ शकतो. तर त्यांच्यासाठी असे काही छोटे कोर्सेस आहेत का, PG कोर्सेस, की आता पुन्हा एकदा नव्या करिअरकडे जाऊ शकतात, फ्रेश स्टार्ट करू शकतात? इनफॅक्ट बऱ्याच आहेत ज्या अशा विचार करतात की आता आमची मुलं झाली आहेत 4-5 वर्षांची किंवा एक टीनेजर्स झालेत, आता आम्हाला पुन्हा करिअर सुरू करायचं आहे. तर ह्याच्यासाठी छोटे कोर्सेस म्हणण्यापेक्षा तुमच्याकडे किमान 1 वर्षाचा एक जनरली PG डिप्लोमा जो असतो तो किमान 1 वर्षाचा असतो. तर ते बरेचसे अवेलेबल आहेत. ते मग मॅनेजमेंटमध्ये असतील, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये असतील किंवा तुम्हाला जर हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन सारखा कोर्स करायचा असेल, IT मध्ये आहे किंवा जे डिप्लोमा बँकिंग फायनान्स म्हणाल किंवा ज्यांना स्टॉकमध्ये इंटरेस्ट आहे, छोटे छोटे NSC BScचे त्याचेही सर्टिफिकेशन्स आहेत. तसे विविध फील्ड्स उपलब्ध आहेत. इथे महत्त्वाचं आता बायकांनी हा विचार करायला हवा की आता मी पुन्हा करिअर सुरू करते, इट्स लाईक अ सेकंड स्टार्ट अगेन. तर तेव्हा मी घरची जबाबदारी मी किती वेळ देऊ शकते आणि आता किती प्रेशर पण हँडल करू शकते. कारण का आफ्टर अ गॅप पुन्हा त्या वर्क कल्चरमध्ये जाणं आणि ते डेडलाईन्स आणि जे कॉर्पोरेट एक्सपेक्टेशन किंवा प्रोफेशनल एक्सपेक्टेशन आहे त्यांना आता सामोरं जाण्यासाठी मी किती सक्षम आहे. आणि आता ज्या फील्डमध्ये मी एंटर करते तिकडे काय काय बदल झालेले आहेत. कारण टेक्नॉलॉजिकली म्हणा किंवा कॉन्सेप्च्युअली म्हणा बरेचसे ॲडिशन झालेले असतात आणि ज्यांच्याकडे एक मे बी 5-6 वर्षांचा गॅप असेल, दॅट्स लाईक अ ह्यूज गॅप. सो तेव्हा आपण स्वतःला कसं व्हॅल्यू ॲड करतो, कुठले कोर्सेस करू शकतो ते बघू शकतो. आय मीन त्या विचारानेच ॲक्च्युली सेकंड करिअरला सुरू करायचं. आणखीन एक त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी आहे, बरेचसे कंपनीज आहेत, आय वुड से अ लॉट ऑफ IT कंपनीज ज्या ॲक्च्युली बायकांना मे बी होम बेस्ड किंवा घरी राहून प्रोजेक्ट्स करण्याचे पण संधी देतात. तर तुम्हाला मे बी फुल टाइम तुम्ही जात नसाल पण प्रोजेक्ट बेसिसवर
तुम्ही ऍक्च्युअली जॉब्स करू शकता त्यांच्याबरोबर. तर हाही एक पर्याय बायकांसाठी महिलांसाठी उपलब्ध म्हणजे आहे. 6 महिन्यांपासून ते 1 वर्षाचं असं जर त्यांनी कोर्सेस केले तर काहीतरी नवीन सुरुवात त्या पुन्हा करू शकतात. बऱ्याच जणांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना मास्टर्स करण्यासाठी परदेशात जायचं असतं, तर ती काय प्रोसिजर आहे? परदेशात जायचं असेल जर आपण MS हा कोर्स म्हणतोय, म्हणजे MS म्हणजे मास्टर्स, मे बी तुम्ही सायन्ससाठी जात असाल किंवा जर MA साठी पण जात असाल, बरीचशी जण सायकॉलॉजी सारख्या विषयासाठी पण जातात. तर USA जर म्हणालो तर आपल्याला GRE आणि TOEFL ही परीक्षा द्यावी लागेल. जर UK, ऑस्ट्रेलिया किंवा अशा कुठे दुसऱ्या कंट्रीजमध्ये जायचं असेल तर IELTS ही परीक्षा द्यावी लागते आणि तुम्ही जाऊ शकता. पण जर आपण मास्टर्समध्ये मॅनेजमेंट म्हणालो तर किमान ग्रॅज्युएशन नंतर, म्हणजे US असेल तर ॲटलीस्ट 16 वर्षाच्या शिक्षणानंतर 2 वर्षाचा जॉब एक्सपिरियन्स कंपल्सरी, त्यानंतर GMAT आणि TOEFL. आणि UK म्हणा, ऑस्ट्रेलिया म्हणा, तिथल्याही इन्स्टिट्यूट्समध्ये GMAT प्रिफरेबल आहे आणि वर्क एक्सपिरियन्स देखील प्रेफरेबल आहे. तर ह्या वेळी जरूर जाऊ शकतात. बऱ्याचदा असं होतं की काही इन्स्टिट्यूट्सच्या बाबतीत खूप छान छान आपण ऐकतो, पण जेव्हा आपण कोर्स करायला सुरुवात करतो, विशेष करून PG कोर्स करायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला असं जाणवतं की एक्सपेक्टेशन्सनुसार तिथे काही शिकवत नाहीयेत किंवा मला जे करायचं होतं त्यानुसार तिकडे तसं होत नाहीये. तर इन्स्टिट्यूटची निवड कशी करायची मुळात, त्याच्याबद्दल तुम्ही काही मार्गदर्शन करता का? इनफॅक्ट हा खूप चांगला प्रश्न आहे. होतं काय की सगळीजण ॲडव्हर्टायझिंगवर भाळतात आणि जे काही चकचकीत दिसतंय आणि जे सगळीजण म्हणतात अमुक एक कोर्स केला नाही तर जॉब्स मिळणार नाही, XYZ नाही केलं किंवा सर्टिफिकेशन नाही घेतलं तर तुम्हाला सॅलरीज भरपूर मिळणार नाहीत, आणि सगळीजण करताय म्हणून, म्हणजे हर्ड मेंटॅलिटी, कळप वृत्ती आपण जे म्हणतो, सगळीजण करतायत म्हणून मी पण करते आणि मी पण त्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेते. तर इथे मुलांनी, पालकांनी खूप लक्ष देऊन एक बेसिक गोष्ट करायला हवी. कोर्स ॲडमिशन घ्यायच्या आधी किंवा एस्पेशली फीज भरण्याच्या आधी त्या इन्स्टिट्यूटला जाऊन एक भेट द्या, पर्सनली व्हिजिट करा, इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे ते बघा, करंट जे स्टुडंट्स आहेत त्यांच्याशी बोला, कारण करंट स्टुडंट्सकडनं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतात. जमल्यास फॅकल्टीबद्दल माहिती काढा, फॅकल्टीशी बोला, जर तिकडे पॉसिबिलिटी आहे की तुम्ही फॅकल्टीशी पण बोलू शकता, त्यांच्याशी बोलून घ्या. आजकाल सोशल मीडियामुळे बऱ्याच फॅकल्टीजचा किंवा सगळ्यांचेच प्रोफाईल्स आपल्याला सहज मिळू शकतात, तर तेही जरा आयडेंटिफाय करा. त्या इन्स्टिट्यूट आणि कोर्सचं रेकग्नेशन बघा आणि रेकग्नायझिंग बॉडी पण ऍक्च्युली रेकग्नाइज करते आहे का हे देखील चेक करा, आणि नंतर तुम्ही प्रवेश घेण्यात काही हरकत नाही. नाहीतर कधी कधी असं होतं की आपण संस्था तर निवडतो आणि मग जेव्हा कोर्स पूर्ण होतो त्याच्यापासून आपल्याला काहीच फायदा कधी कधी होत नाही. इनफॅक्ट मी एक ॲडिशन करायला आवडेल. बरीच मुलं म्हणतात की अमुक एक इन्स्टिट्यूटची फॅकल्टी चांगली नाहीये, प्रोफेसर चांगले नाहीयेत, पण PG लेवलला आल्यावर अपेक्षित हे असतं की तुम्हाला त्या विषयाची थोडी तरी माहिती, थोडा तरी होमवर्क पाहिजे. तुम्हाला तिथे स्पून फिडिंग कोणी करणार नाहीये, आणि ज्या मुलांना ह्याची सवय असते ते इन्स्टंट असं एक चुकीचं रिॲक्शन देतात की ती इन्स्टिट्यूट चांगली नाही. तर आफ्टर अ सर्टन पॉइंट, एक सर्टन एज नंतर मुलांनी देखील पर्सनली तेवढी तयारी ठेवायला हवी की आता मी एक PG लेवलला KGला नाही. मला स्वतःहून अभ्यास, स्वतःहून मार्केटमध्ये काय सुरू आहे, आजूबाजूला त्या फील्डमध्ये काय अपेक्षित आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा पण थोडा विचार करायला हवा. 50-50% असतं त्याच्यामध्ये. डेफिनेटली. यानंतरचा प्रश्न कुठला आहे ते बघणार आहोत. नमस्कार, माझं नाव अश्विनी तोरणे, मी डोंबिवली इथून बोलत आहे. माझा प्रश्न असा आहे की मला फिल्म डायरेक्शनमध्ये इंटरेस्ट आहे, त्यासाठी काय करावे लागेल? नमस्कार मॅडम, माझं नाव दीप्ती भोस आहे. माझा प्रश्न असा आहे की BCom नंतर हॉटेल मॅनेजमेंट करता येईल का? दीप्तीच्या प्रश्नाचं आधी उत्तर आपण घेऊया की BCom नंतर त्यांना हॉटेल मॅनेजमेंट करता येईल का? डेफिनेटली. कोणत्या त्याच्यामध्ये शाखा आहेत? हॉटेल मॅनेजमेंट म्हटलं की एक तर लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्यामध्ये फ्रंट ऑफिस ऑपरेशन्स एक असतात, त्याच्यानंतर हाऊसकीपिंग एक डिपार्टमेंट असतं, केटरिंग डिपार्टमेंट असतं, बऱ्याचशा ठिकाणी कॉन्सियार्ज जे असतात, रिसेप्शन आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे बेसिकली डिपार्टमेंट्स आहेत हॉटेल इंडस्ट्रीमध्ये. तर जर बेसिक ऑपरेशन्स वगैरे हे सगळं करायचं असेल तर कुठलाही PG कोर्स करू शकतात, पण बऱ्याच इन्स्टिट्यूट्सना एक एंट्रन्स एक्झाम असते आणि सगळ्यात महत्त्वाची एक इंटरव्ह्यू घेतला जातो, कारण का हॉटेल इंडस्ट्री हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे. तर तुमचे कम्युनिकेशन स्किल्स, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी इव्हॅल्युएट केल्या जातात. तर
डेफिनेटली एंट्रन्स एक्झाम्स देऊन हॉटेल मॅनेजमेंटसाठी ती जाऊ शकते. आणि अश्विनीने विचारलं होतं की त्यांना फिल्म डिरेक्टर बनायचं आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे मुळात? 2 वेज पुन्हा. एक तर आहे तुम्ही स्ट्रक्चर्ड प्रॉपर कोर्स करून, जिथे फिल्म डिरेक्शनचा कोर्स आहे ते करू शकता, किंवा एक एस्टॅब्लिश डिरेक्टरच्या खाली असिस्टंट डिरेक्टर्स. आपण बघतो बरेचसे एडीज असतात, 3 असिस्टंट डिरेक्टर्स बरेच असतात, 2nd, 3rd, 4th असे असतात. आणि फिल्म डिरेक्शनमध्ये नुसतं डिरेक्ट करणं नाही, बऱ्याचशा टेक्निकल कॉन्सेप्ट्स असतात एका फिल्ममध्ये. मग तुम्हाला साऊंड बद्दल पण माहिती असायला पाहिजे, सेट डिझायनिंग बद्दल पण, स्क्रिप्ट कशी असते, किंवा ॲक्टर्सना पण आयडेंटिफाय कसं करणं, किंवा आपल्याला बेसिक मी कसं व्हिज्युअलाइज करून त्या फिल्मला दाखवणार आहे, त्या सगळ्या स्किल्स लागतात, जे फक्त आपण एका स्ट्रक्चर्ड थिअरीमध्ये नाही शिकू शकत. तर मे बी आत्ता जर ती कॉलेजमध्ये असेल आणि कॉलेजमध्ये पॉसिबल आहे की कुठे थिएटर किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये ड्रामा वगैरे होत असेल, तर तिकडे छोट्या छोट्या कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेऊन तिने सुरुवात करायला काही हरकत नाही. आणि फॉर्मल एज्युकेशन घ्यायचं असेल तर ऑफकोर्स आपल्याकडे 2-3 वर्षाचे फिल्म डिरेक्शनचे कोर्सेस आहेत, तिथेही ती एंट्री घेऊ शकते. बरं, तिकडे गेल्यानंतर आणि आपल्याला नेमका अंदाज येतो की फिल्म डिरेक्शन म्हणजे काय असतं आणि त्यातल्या टेक्निकॅलिटी. मॅडम म्हटलं तसं की टेक्निकॅलिटी शिकून घेतल्यानंतर ते बरंचसं काम हे प्रॅक्टिकल जास्त आहे. हो. एक वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की समजा पालक आणि मुलगा किंवा मुलगी तुमच्याकडे आले एखाद्या गोष्टीचं मार्गदर्शन घ्यायला, पालकांच्या वेळेला तो कोर्स उपलब्ध नव्हता, त्यामुळे त्या कोर्सबद्दल त्यांना फक्त वाचिक माहितीच आहे की हे असंच आहे, आणि मुलगा किंवा मुलगी मात्र त्याच्यावर ठाम आहेत की मला पीजी हेच करायचं. त्या दोघांमधला जो वाद असतो तो तुम्ही कसा सोडवता? इनफॅक्ट बऱ्याच वेळा होतं, कारण पालकांचं असं आमच्या वेळेस असं काही नव्हतं. काहीतरी नवीन सांगतायत आणि नवीन फॅड काहीतरी आलंय म्हणून काहीतरी यांना कोर्सेस करायचं आहे. पण इथेच जर तो कोर्स खरंच चांगला असेल आणि त्याचं कंटेंट किंवा करिक्युलम आहे, रेकग्नाइज्ड आहे, तर आम्हाला पालकांना ते समजून द्यावं लागतं. आणि त्याचबरोबर त्याचा रेलेव्हन्स सध्याच्या एम्प्लॉयमेंट सिनॅरिओमध्ये कसा आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे बरीचशी मुलं येतात की मला सॅप करायचं, ज्यांनी बेसिकली BSc IT वगैरे केले, सडनली येऊन सांगतात सॅप करायचा, असा एक कोर्स जर म्हणालो तर इथे आम्हाला तेव्हा कोर्स चांगला आहे, पण सॅप करण्यासाठी किमान तुम्हाला 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स, एक फंक्शनल एक्सपर्टीज आणि टेक्निकल डोमेन, ह्या दोन्ही गोष्टी लागतात. तर मुलांना हे सांगतो आम्ही की ही एक आहे, आणि पालकांना सांगतो की हा गुड कोर्स, चांगला कोर्स आहे, पण ह्याचं रेलेव्हन्स अजून 2-3 वर्षांनी येणार आहे. तर करिक्युलम समजून देऊन आणि ते आत्ताच्या एम्प्लॉयमेंट सिनॅरिओमध्ये कसं गरजेचं आहे हे आम्हाला त्यांना पटवून द्यावं लागतं. यानंतरचा आपला पुढला प्रश्न कुठला आहे ते लगेचच आपण पाहणार आहोत. नमस्ते, मी नीलम कांबळे. माझा प्रश्न असा आहे की मला NGO मध्ये काम करायचं आहे, त्यासाठी काय करावं लागेल? NGO मध्ये काम करायचंय, समाजाला उपयोगी पडेल असं काहीतरी करायचंय, तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? NGO बऱ्याचशी आमच्याकडे मुलं येतात ज्यांना NGO मध्ये काम करायचं आहे किंवा काहीतरी समाजसेवा करायची आहे. पण इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला कुठल्या कॉजशी संबंध ठेवायचा आहे. म्हणजे तुम्हाला अनाथ मुलांसाठी काम करायचं आहे का, तुम्हाला डेस्टिट्यूट विमेनसाठी काम करायचं आहे का, तुम्ही सिनियर सिटीजन्स बरोबर काम करणार आहात का, तुम्ही ॲनिमल्स राईटसाठी काही करणार आहात, कारण का ह्याचेही वेगवेगळे एरियाज आहेत. तर NGO मध्ये फक्त काम करायचं असं होत नाही ते, कारण सगळी एक कुठला ना कुठला एक NGO कुठल्या तरी कॉजसाठी असतो, त्याचं एक विशिष्ट टार्गेट ऑडियन्स असतं. मे बी ऑर्फन्स असतील किंवा मे बी फिजिकली हँडिकॅप्ड असतील किंवा स्पेशल चिल्ड्रन असतील, काहीही असू शकतं, आणि त्या लेवलसाठी लागणारे NGOs असतात. आणि जर माहिती नसेल तर इट मेक्स सेन्स की तुम्ही आधी सुरुवात करा, की तुम्ही एक व्हॉलंटियर म्हणून सुरुवात करा. बघा तुम्हाला तिकडच्या कल्चरमध्ये जेल येतंय का, कारण असं आमच्याकडे असेही केसेस आले ज्यांना सुरुवात तर केली खूप एन्थुझियाझमनी, नंतर लक्षात आलं की मला हे झेपत नाही इमोशनली. हो, इमोशनली जे सगळ्यांचं जे काही चाललं आहे, जे काही हाल आहेत ते मला हँडल करता येत नाहीये. तर अशा वेळेस तुमची इमोशनल मॅच्युरिटी पण मॅटर करते की आपण जाऊ शकतो की नाही. आणि NGO मध्ये नुसते सोशल वर्कर्स नाही, त्याच्यामध्ये ॲडमिन डिपार्टमेंट किंवा जे स्पॉन्सर्सना शोधून आणतात असेही मार्केटिंगची पण लोक असतात. सो पूर्ण हे ॲडमिनिस्ट्रेशन पण आहे, सोशल वर्क पण आहे. तर जर एज्युकेशनल आपण बॅकग्राऊंड जर बघितलं तर मास्टर्स इन सोशल वर्क सारखा कोर्स करू शकतो ग्रॅज्युएशन नंतर, किंवा NGO मॅनेजमेंट सारखा MBA सारखाही कोर्स करू शकतो. तर ही एक बेसिक सोशल वर्कची डिग्री आहे. पण
मुळात जर सोशल वर्क करायचं असेल तर त्याच्यासाठी डिग्री नाही, भावना लागते. So ते महत्वाचं. MSW हा जो कोर्स आहे तो कुठलीही डिग्री आधी मिळाली असेल तर करता येतो का? तसं नाहीये, तुम्हाला ग्रॅज्युएशन नाही, ग्रॅज्युएशन पण एक प्रेफरेबल जर तुमच्याकडे एक ह्युमॅनिटीजचा बॅकग्राऊंड असेल तर तुम्हाला तो कोर्स किंवा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाता ते समजून घेणं सोपं जातं, असं आहे ते. काही काही वेळेला असं होतं की मुलांच्या समोर एक खूप अट्रॅक्शन असतं एखाद्या PG कोर्सचं. त्यांचं मूळ शिक्षण वेगळ्या फॅकल्टीने घेतलेलं असतं किंवा वेगळ्या शाखेत झालेलं असतं, त्यामुळे त्यांना PG वेगळं काहीतरी करावंसं वाटतं आणि ते केल्यानंतर त्यांना जाणवतं की आपण चुकलोय, हे आपल्याला जमणारच नव्हतं. अशी मुलं तुमच्याकडे येतात डिस्टर्ब झालेली? खूप. कारण रिसेंटली एक केस आली जिथे त्या मुलीने BE केलेलं आहे, त्याच्यानंतर IT चा एक कोर्स केला आणि त्याच्यानंतर असं वाटलं की मी बायो इन्फॉर्मेटिक्स करणार म्हणून बायो इन्फॉर्मेटिक्समध्ये गेले आणि आता तिला सडनली असं वाटतं की मी लॉ करावं. तर होतं काय की कुठून एक एक आपण ऐकतो. महत्वाचं इथे मुलांना लक्षात येत नाही की नेमका जॉब प्रोफाईल काय आहे आणि त्या कोर्सचे चॅलेंजेस आणि डिमांड्स किती आहेत. आपण जरी म्हटलं की मी बायो इन्फॉर्मेटिक्स करणार आहे किंवा मी जर्नलिझम करणार आहे, थिअरी हा पार्ट असणार आणि बऱ्याच मुलांना थिअरी ही करायची नसते आणि म्हणून कुठेतरी गोंधळ उडायला लागतो आणि मग असं होतं की मला याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, करायचं नाही. तर कोर्स आणि प्रोफाईल एक्झॅक्टली काय आहे हे समजून त्यानंतर त्याच्यामध्ये ऍडमिशन घेणं केव्हाही योग्य. बरं, पण मग तुम्ही असं त्यांना स्पष्टपणे सांगता का की तू एवढे सगळे कोर्सेस करतेस, आता ते करू नकोस, त्यापेक्षा एक काहीतरी ठरव? हे जे तुमचं स्पष्ट सांगणं आहे, मुलं कशा पद्धतीने ते घेतात? ऑफकोर्स एवढे पॉझिटिव्ह नसतात, कारण का त्यांना कधी कधी काउन्सिलरकडे येण्याचं हेही एक रिझन असतं की माझ्या मनातलं काउन्सिलर माझ्या आईबाबांना समजावून देतील आणि त्यांना पटवून देतील. पण असं होत नाही. कधी कधी म्हणजे आता जी मी एक्झाम्पल सांगितलं, एवढ्या वेळानंतर असं वाटतं की कुठेतरी आता नोकरी सुरू करायला, ॲटलिस्ट एक जनरल जॉब कुठेतरी मिळाला. काय होतं की मग व्हेरी क्लिअरली ही मुलं कन्फ्युज्ड आहेत, त्यांना स्वतःमध्ये काय स्किल्स आहेत, मला काय आवडतं हेच माहिती नाही. तर अशा वेळेस थोडा जॉब वर्क एक्सपिरियन्स घेतला तर स्वतःबद्दल थोडी माहिती मिळायला सुरुवात होते. बरोबर. म्हणून आम्हाला हे त्यांना सांगावं लागतं आणि ऑफकोर्स मग ती काउन्सिलरचीच स्किल असते की मुलांचं अगदीच ड्रीम शॅटर्स न करता त्यांना एक पॉझिटिव्हली सांगून की आपण हे का दिलेलं आहे, त्याचं मागचं कारण काय हे समजून दिल्यावर आय थिंक दे आर अ लिटल ओपन टू इट. यानंतर प्रश्न कुठला आहे ते बघूया. My name is Deepika Singh and I am a BMM student. My goal is advertisement, but in advertisement, which field I choose? That's my question. So could you please help me? पुन्हा एकदा BMM ची विद्यार्थिनी आहे, ॲडव्हर्टायझिंग आहे, पण तरी सुद्धा असं वाटतं की कोणतं क्षेत्र निवडावं, त्याच्यातच पुढे जावं का वेगळं काहीतरी करावं. खूप प्रश्न, खूप गोंधळ आहेत का आत्ताच्या या सगळ्या नवीन नवीन कोर्सेस माहिती असणाऱ्या मुलांमध्ये? पर्याय खूप असल्यामुळे गोंधळ येतो. कारण सगळीच जण म्हणतात आमचा कोर्स चांगला, सगळ्यांकडेच एक ऑप्शन चांगला आहे आणि सगळीकडे एक स्पेशलाइज्ड फील्ड आल्यामुळे ऑप्शन्स वाढलेले आहेत आणि म्हणून आपल्याला दिसून येतं की येस ही मुलं जास्ती गोंधळलेली आहेत आणि मीडिया फील्डची मुलं आपल्याला थोडी गोंधळलेली वाटतात. कारण ॲडव्हर्टायझिंग एक ग्लॅमरस फील्ड आहे, जर्नलिझम अगेन एक ग्लॅमरस फील्ड आहे, पण त्याच्यामध्ये किती मेहनत लागणार हे माहिती नसतं. आणि ॲडव्हर्टायझिंग आता जर दीपिकासाठी उत्तर द्यायचं म्हटलं तर ॲडव्हर्टायझिंगमध्ये आपल्याकडे अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह आहे, क्लायंट सर्व्हिसिंग आहे किंवा क्रिएटिव्स आहेत किंवा मीडिया प्लॅनर्स आहेत, असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत जिथे हे जॉईन करू शकतात. पण एक प्रत्येकाची स्किल रिक्वायरमेंट वेगळी आहे. जरी क्रिएटिव्हिटी ही कंपल्सरी किंवा मॅन्डेटरी आपण म्हणू शकतो ॲडव्हर्टायझिंग फील्डसाठी, त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल्स लागणार आहे. जर तुम्ही मीडिया प्लॅनिंग वगैरे करणार आहात तर तुम्हाला एक्झॅक्टली एका क्लायंटची गरज समजून कशा प्रकारे त्याला एक मीडियाचं प्लॅनिंग करून दिलं पाहिजे की कुठे आपण ॲड्स ठेवायच्या, कुठे होर्डिंग्स लावायचं किंवा कुठले स्पॉट्स TVवरचे किंवा कमर्शियल्स घ्यायचे. जर क्लायंट सर्व्हिसिंग करतायत तर विच मीन्स प्रॉपर क्लायंट्सचे नीड समजून आपल्या टीमला समजून सांगणं की क्लायंटची ही रिक्वायरमेंट आहे, आपल्याला अमुक एक ॲड ह्या प्रकारे करून देणं. किंवा अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह पण आहे, ज्याला क्लायंट्सना हँडल करणं. तर प्रत्येकाची स्किल वेगळी आहे. तर ॲडव्हर्टायझिंगमध्ये एवढ्या डिपार्टमेंट्समधून दीपिकाला कुठे जायचं तर तिने हळूहळू सुरुवात करायला हरकत नाही.
पण फील्डमध्ये जायच्या आधी एक लक्षात कम्युनिकेशन स्किल्स खूप महत्त्वाचे महत्त्वाचे आहेत. रिटन आणि स्पोकन दोन्ही खूप गरजेचे आहेत, तर त्याचीही तयारी तिने करावी. तुम्ही असं ढोबळ मनाने काय सांगाल की हे PG कोर्सेस हे आत्तापर्यंतचे सगळ्यात जास्त लोकप्रिय आहेत आणि त्याच्यावरच खूप भर मुलं देतात त्या PG कोर्सेससाठी, पण त्याबरोबरीने हे सुद्धा कोर्सेस आहेत की ज्याच्याकडे मुलांनी आता लक्ष दिलं पाहिजे, त्यात सुद्धा त्यांचं करिअर खूप छान होऊ शकतं. ओके, MBA म्हणजे आय थिंक MBA शिवाय कोणाला काहीही करायचंच नसतं म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये असू दे. MBA एक आहे. मग त्याचबरोबर जे मास्टर्स जे मीडियामधले फील्ड्स आहेत त्याच्यासाठी बरीचशी मुलं जातात. नेक्स्ट आहे लॉ, बरीचशी जण लॉसाठी जातात. पण त्याचबरोबर आपल्याकडे जे MSc, MA आणि MCOM हे जे कोर्सेस हे जे बेसिक फंडामेंटली स्ट्रॉंग कोर्सेस आहेत तिकडे मुलांनी जरा पॉझिटिव्हली बघणं गरजेचं आहे, कारण का तिथून बरेचसे करिअर्स, बऱ्याचशा गोष्टी ओपन होतात. त्याचबरोबर आपल्याकडे बँकिंग आणि फायनान्स किंवा इकॉनॉमिक्ससाठी मास्टर्स इन इकॉनॉमिक्स किंवा मास्टर्स इन हिस्ट्री ह्याचे जे कोर्सेस आहेत तेही चांगले आहेत, जे मुलं ॲक्च्युली पाहू शकतात आणि बघू शकतात. जर आपण बघू की आता CSR हा एक मोठा कॉन्सेप्ट झालेला आहे, तर ऑब्व्हियसली जे प्रोफेशनल्स आहेत ज्यांना CSR मध्ये एंट्री करायचे, सोशल वर्क, मास्टर्स इन सोशल वर्क सारखाही कोर्स उपलब्ध आहे जे मुलं चांगले करिअर्स करू शकतात. तर हा एक MBAच्या व्यतिरिक्त MA MSc कडे आय थिंक मुलांनी जर पॉझिटिव्हली थोडं अजून लक्ष दिलं तर बरेचसे करिअर ऑप्शन्स ओपन होतील. आणि आणखीन भविष्यामध्ये असे कोणते कोणते कोर्सेस येऊ शकतात जे तुमच्या PG साठी खूप चांगले असू शकतील? आता कारण आपण एका सुपर स्पेशलाइज्ड फील्डमध्ये जात आहोत, तर मे बी छोटे छोटे कोर्सेस, मे बी मीडियामध्ये जर मी घेतलं तर मे बी फक्त कॉपी रायटिंगचे फक्त कोर्सेस येऊ शकतात. किंवा जर मी ॲनिमेशन म्हणते तर 3D फक्त 3Dच जे किंवा त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू शकतो. आता जे लॉ पहिला प्रश्न घेतला, पूर्वी फक्त बेसिक लॉ होता, आता क्रिमिनल लॉ, कॉर्पोरेट लॉ पण आलेला आहे, आता सायबर फॉरेन्सिक्स आहे, फॉरेन्सिक अकाउंटिंग सारखा एक कोर्स पण आलेला आहे. तर असे खूप स्पेशलाइज्ड एरिया, म्हणजे जेवढे वर्क प्रोफाईल्स तेवढे आता तेवढे कोर्सेस यायला सुरुवात झालेली आहे. तर फ्युचर आपण जर म्हणालो तर येस, टेक्नॉलॉजिकली ड्रिव्हन बऱ्याचशा गोष्टी आहेत. सोशल मीडिया आहे, म्हणजे सोशल मीडिया जर मी आता नुसतं मार्केटिंग नाही, आता सोशल मीडिया मार्केटिंग किंवा डिजिटल मार्केटिंग असे हे कोर्सेस झालेले आहेत, ते जे शॉर्ट टर्म आहेत. तर अशा कोर्सेसकडे बघण्यात काही हरकत नाही. थोडासा वेगळा प्रश्न असा विचारते की जेव्हा PG करण्यासाठी म्हणून तुमचा सल्ला घ्यायला मुलं येतात तेव्हा परत तुम्ही त्यांचा ॲप्टिट्यूड बघता का? जनरली आमचा फोकस म्हणजे काय होतं, ॲप्टिट्यूड टेस्टची एक वयोमर्यादा असते, तर त्या वयोमर्यादात असेल तर आम्ही डेफिनेटली घेतो. नाहीतर त्या लेवलला मे बी एक अडल्टहुड जेव्हा येतं तेव्हा तुमचा पर्सनॅलिटी आणि इंटरेस्ट जास्ती मॅटर करतं की तुम्ही ॲज अ पर्सन काय आहात. कारण थोडं आपण फिरलेलं असतो, एक्सपोजर वाढलेलं असतं, आपल्याला नक्की कळतं की मी लोकांमध्ये बोलू शकतो, नाही बोलू शकत. तर अशा वेळेस आम्ही ह्या वेगळ्या टेस्ट्स घेऊन त्यांना असेस करून आम्ही त्यांना करिअर्स सजेस्ट करतो. आणि तुम्ही प्रसंगी असंही सांगू शकता की हे तुमच्यासाठी नाहीये, तर तुम्ही प्लीज तसं करू नका. अगदी शेवटचं मिनिट आपल्याकडे आहे. ज्या ज्या मुलांना किंवा ज्या ज्या आपण म्हणूयात की स्त्रियांना, पुरुषांना PG करायचं आहे त्यांना तुम्ही अगदी जाता जाता थोडक्यात काय सांगाल? PG महत्त्वाचं आहे, पण करा जर तुमच्या करिअरला त्याचा उपयोग होणार असेल आणि तुमच्यामध्ये शिकण्याची एक वृत्ती असेल तरच ह्या कोर्सेसच्या मागे जा. अदरवाईज होतं काय, सगळीजण करतायत म्हणून मी करते आणि त्याचा मला नंतर उपयोग होत नाही. कारण का वेळ, पैसा आणि तुमची एनर्जी सगळं खर्चाला आणि सगळं इन्व्हेस्ट होणार आहे. तर हे लक्षात घेऊनच एक फायनल डिसिजन घ्या. आणि PG कोर्सेस करण्यासाठी कोणत्याही वयाचं बंधन नाही. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत ते तुमचं करिअर छान सेट असल्यानंतर सुद्धा तुम्ही PG कोर्स करून त्याच्यामध्ये तुमचं करिअर पुढे नेऊ शकता. हे सुद्धा आपल्याला सुचित्रा मॅडमने सांगितलं. करिअरबद्दल बोलण्यासारखं मंडळी खूप आहे. आतापर्यंत आपण त्याच्या वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला आणि त्याच्यावर सुचित्रा मॅडम आणि स्वाती मॅडम यांनी खूप सुंदर आपल्याला मार्गदर्शन सुद्धा केलं. बोलण्यासारखं भरपूर आहे. फक्त आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या माहितीबरोबरच आपण स्वतः सुद्धा काही तयारी करायची आहे आणि आपण स्वतः सुद्धा ही माहिती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेट होईल एका नव्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.